नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंग तिच्या प्रेमाचा या कथेच्या पार्ट 2 मध्ये. फोटोमध्ये एक तरुण मुलगी होती. आरवने फोटो हातात घेतला. त्याचा श्वास थांबला. ती मुलगी नैना होती. पण फोटोच्या मागे एक वाक्य लिहिलं होतं, आरवला सत्य कधीच सांगू नकोस. आरवने सायलीकडे पाहिलं. तुम्ही नैनाला ओळखता? सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिला फक्त ओळखत नाही. ती थांबली. मी तिची बहीण आहे. आरवच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. पण नैनाला बहीण होती हे मला कधीच माहीत नव्हतं, सायली म्हणाली. कारण मी तिची सख्खी बहीण नव्हते. मग आम्ही सावत्र बहिणी होतो. आरव काही बोलत नव्हता. सायली पुढे म्हणाली, नैना तुमच्यापासून दूर गेली कारण तिला तुमच्यावर प्रेम नव्हतं म्हणून नाही? मग का? सायलीने डोळे बंद केले. कारण तिला तुमचं आयुष्य वाचवायचं होतं. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. कशापासून? सायलीने उत्तर दिलं नाही. तिने फक्त ती जुनी फाईल त्याच्या हातात दिली. हे वाचा. आरवने फाईल उघडली. पहिल्या पानावर एका कंपनीचा करार होता. दुसऱ्या पानावर बँकेचे कागद आणि तिसऱ्या पानावर त्याच्या वडिलांची सही होती. सायली म्हणाली, तुमच्या वडिलांनी केलेल्या एका चुकीमुळे अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. नैना त्यात कशी आली? नैनाला ते सत्य कळलं होतं आणि तिने ते सत्य तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. सायलीचा आवाज थरथरला. पण तिला धमकी देण्यात आली. आरवने फाईल घट्ट पकडली. कोणी? सायलीने त्याच्याकडे पाहिलं. तुमच्या घरातलाच एक व्यक्ती. आरवच्या चेहऱ्यावर अविश्वास उमटला. माझ्या घरातली? हो. कोण? सायलीने नाव घेण्यासाठी ओठ उघडले. पण तेवढ्यात रिसॉर्टच्या बाहेर एक मोठा आवाज झाला. दोघांनी खिडकीकडे पाहिलं. एक काळी कार वेगाने निघून जात होती. सायलीच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ते इथेही आले. कोण? ती आरवचा हात घट्ट पकडत म्हणाली, ज्यांनी नैनाला तुमच्यापासून दूर केलं. आरवने तिच्या हाताकडे पाहिलं. दोघांच्या नजरा पुन्हा एकदा भिडल्या. पण यावेळी त्या नजरेत फक्त आकर्षण नव्हतं, एक अनोखं नातं जन्माला आलं होतं. विश्वासाचं, प्रेमाचं आणि सत्यासाठी लढण्याचं. त्या रात्री आरव आणि सायली एकाच खोलीत बसून सगळे कागद तपासत होते. बाहेर पाऊस पडत होता. खोलीत मंद प्रकाश होता. सायलीच्या चेहऱ्यावर थकवा होता. आरवने तिला कॉफी दिली. घ्या. धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी एवढं का करत आहात? सायली काही क्षण शांत राहिली. मग हळूच म्हणाली, कारण माझ्या बहिणीने तुमच्यावर शेवटपर्यंत प्रेम केलं. आरवने तिच्याकडे पाहिलं. आणि तुम्ही? सायली गप्प झाली. आरवने पुन्हा विचारलं, तुम्ही माझ्यासाठी काय भावना ठेवता? सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. हीच माझी सर्वात मोठी चूक आहे. काय? तुमच्यापासून सत्य लपवताना मी स्वतःच तुमच्या प्रेमात पडले. आरवच्या मनात एकाच वेळी अनेक भावना उसळल्या. सायली उठून खिडकीजवळ गेली. मला तुमच्याकडून काही नको. सायली, तुम्ही नैनावर प्रेम केलं होतं. कदाचित अजूनही करता. नाही. ती मागे वळली. मग? आरव तिच्याजवळ गेला. नैनाची आठवण माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. तो थांबला. पण माझं आज. त्याने तिच्याकडे पाहिलं. माझा आज तुम्ही आहात. सायलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती काही बोलली नाही. आरवने तिच्या डोळ्यातील अश्रू हलकेच पुसले. त्या क्षणी दोघांमध्ये कोणतेही शब्द नव्हते. फक्त शांतता होती. आणि दोन मनं जी बराच काळ स्वतःपासूनच लपवत होती की त्यांना एकमेकाची गरज आहे. पण त्यांच्या प्रेमाची ही सुरुवातच होती. कारण दुसऱ्या दिवशी आरवच्या घरी परतल्यावर त्याला सर्वात मोठा धक्का बसणार होता. त्याची आई हॉलमध्ये बसली होती. आरवने फाईल तिच्यासमोर ठेवली. आई. ती फाईल पाहताच तिचा चेहरा पांढरा पडला. ही तुला कुठे मिळाली? सायलीकडून. आईच्या हातातून कप खाली पडला. आरवला सर्व काही समजलं. तुला हे सगळं माहीत होतं? आईच्या डोळ्यात अश्रू आले. हो.
मग मला का सांगितलं नाहीस? कारण मला भीती वाटत होती. कशाची? आईने हळू आवाजात उत्तर दिलं. तुझ्या वडिलांची. आरव स्तब्ध झाला. पण बाबा तर 5 वर्षापूर्वी गेले. आई म्हणाली. हो. ती थांबली. पण त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. काय? नैना तुला सोडून गेली नव्हती. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. मग? आईने त्याच्याकडे पाहिलं. तिला जबरदस्तीने तुझ्यापासून दूर केलं गेलं होतं. कोणी? आईने थरथरत्या आवाजात एक नाव घेतलं. आरवच्या चेहऱ्यावर अविश्वास पसरला. कारण ते नाव होतं त्याचा मोठा भाऊ समीर. समीर, आरवचा स्वतःचा भाऊ, ज्याच्यावर त्याने आयुष्यभर विश्वास ठेवला होता, ज्याला त्याने वडिलांनंतर घराचा आधार मानलं होतं, तोच. आरवच्या हातातून फाईल खाली पडली. आई, हे खरं नाही. आई रडत म्हणाली. मला माफ कर. नैना कुठे आहे? आईने नजर खाली केली. मला माहीत नाही. आई, तिने मला शेवटचं एक पत्र दिलं होतं. कुठे आहे ते? आईने कपाटातून एक जुना लिफाफा काढला. आरवने तो उघडला. पत्रात फक्त काही ओळी होत्या. आरव, जर हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचलं असेल तर समज की माझं प्रेम खोटं नव्हतं. मी तुला सोडलं नाही. मी तुला वाचवलं. आरवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पत्राच्या शेवटी आणखी एक वाक्य होतं. आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या मुलीला कधीही दुखवू नकोस. कारण तीच तुला माझ्यापेक्षा जास्त खरं प्रेम देईल. आरवने सायलीकडे पाहिलं. सायली दारात उभी होती. दोघांच्या नजरा भिडल्या. त्या क्षणी दोघांनाही समजलं नैना त्यांच्या आयुष्यात परत येणार नव्हती. पण यावेळी ती फक्त एक जुनी प्रेमकथा नव्हती. ती त्यांच्या वर्तमानाचं सर्वात मोठं रहस्य घेऊन येणार होती. आणि त्या रहस्यामुळे आरव आणि सायलीचं नातं कायमचं बदलणार होतं. आरवच्या हातात नैनाचं पत्र होतं. पत्रातले शब्द त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा फिरत होते. आरव, मी तुला सोडलं नाही. मी तुला वाचवलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. समोर सायली उभी होती. तिच्या चेहऱ्यावरही दुःख होतं. आरवने हळू आवाजात विचारलं. सायली, तुला नैना कुठे आहे हे माहीत आहे? सायलीने मान खाली घातली. मला ठाऊक नाही. पण तुला तिच्याबद्दल एवढं सगळं कसं माहीत? सायलीने खोल श्वास घेतला. कारण नैना गायब होण्याच्या आधी शेवटचे काही दिवस ती माझ्यासोबत होती. आरवचा श्वास अडकला. मग तू मला 3 वर्ष हे का सांगितलं नाहीस? कारण तिने मला शपथ घातली होती. कशाची? तुमच्यापासून दूर राहण्याची. आरव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. म्हणजे तू माझ्या आयुष्यात आलीस, पण तुझ्या मनात आधीपासूनच माझ्याबद्दल सगळं होतं. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. हो. मग माझ्यावर प्रेम करणंही तुझ्या योजनेचा भाग होता. सायलीला जणू कोणीतरी चापट मारली होती. नाही, तिने पहिल्यांदा आवाज चढवला. तुमच्यावर प्रेम करणं माझ्या हातात नव्हतं. आरव शांत झाला. सायली पुढे म्हणाली. मी तुमच्या आयुष्यात आले ते फक्त नैन्याचं सत्य सांगण्यासाठी. पण तुमच्यासोबत राहता राहता, तुमचा एकटेपणा पाहता पाहता, तुमच्या चेहऱ्यावरचं खोटं हसू पाहता पाहता ती थांबली. माझं मन तुझ्याकडे कधी वळलं कळलंच नाही. आरवने नजर खाली केली. त्याला स्वतःचीही जाणीव झाली होती. सायली ऑफिसमध्ये नसली की तो तिची वाट पाहायचा. ती हसली की त्याचा दिवस चांगला जायचा. ती दुःखी झाली की त्याचं मन बेचैन व्हायचं. हे फक्त आकर्षण नव्हतं, काहीतरी अधिक खोल होतं. पण त्याच वेळी नैनाचं सत्य त्यांच्यामध्ये उभं होतं. त्या रात्री आरव आपल्या खोलीत एकटाच बसला होता. टेबलवर नैनाचं पत्र, शेजारी सायलीचा फोटो. तो दोन्हीकडे पाहत होता. एकीकडे त्याचं भूतकाळातील प्रेम, दुसरीकडे त्याच्या वर्तमानातील हळूहळू जागा निर्माण करणारी मुलगी. तेवढ्यात फोन वाजला. अननोन नंबर. आरवने फोन उचलला. हॅलो. समोर काही सेकंद शांतता. मग एका स्त्रीचा आवाज आला. आरव. आरवच्या अंगावर काटा आला. तो आवाज तो कधीच विसरू शकत नव्हता. नैना.
नैनाने आरवला फोन का केला होता? ती त्याच्या आयुष्यात परत येणार होती का? बघूया या कथेच्या पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.